मंचावर उपस्थित विरोधी पक्षाचे आदरणीय नेते श्री एकनाथराव खडसेजी, आदरणीय विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते श्री भाऊसाहेब फंडकरजी, महाराष्ट्र प्रदेशाचे आदरणीय सरचिटणीस श्री विनोद तावडेजी, ज्यांनी मला नुकतीच अध्यक्षपदाची सूत्र दिलीत, आदरणीय हरिभाऊ, आदरणीय कप्तान सिंह जी, आदरणीय श्री वी सतीश जी, आदरणीय बहन स्मृति ईरानी, आदरणीय प्रकाश जावड़ेकर जी, आदरणीय किरीट सोमैया जी, आदरणीय पीयूष गोयल जी, मंचावरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर पदाधिकारी नेते व या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या या राज्य परिषदेच्या अधिवेशनात उपस्थित माझ्या तमाम देशभक्त प्रतिनिधी बंधूंनो, माता भगिनींनो, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या या राज्य परिषदेच्या अधिवेशनात प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपल्या समोर बोलत असताना माझ्या मनात एकीकडे कृतज्ञता आणि आनंद आहे, तर दुसरीकडे जबाबदारीच्या जाणीवेतून आलेले एक प्रकारचे सकारात्मक दडपण आहे. 1986 ला मला आठवतं की चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांच्या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी तात्कालिक भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून आदरणीय गोपीनाथजी चंद्रपूरला आले होते. त्या मोर्चात गोपीनाथजी उघड्या जीपवर होते आणि मी त्यांच्या बाजूला धावत त्या मोर्चामध्ये जात होतो. आज मी मनात विचार करत होतो की गोपीनाथजींच्या गाडीच्या बाजूला धावता धावता आज मी त्यांच्या बाजूला कधी येऊन बसलो. हा एक प्रवास फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतो. हा प्रवास फक्त भारतीय जनता पार्टीत शक्य आहे. या पक्षात कार्यकर्त्याची कदर आहे आणि नुसतं कदर नाही तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगत कार्यकर्त्याला हुरूप वाढवण्याची भाषा आहे. आणि जरी माझ्यावर दडपण असलं तरी आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. या मंचावरील सर्व नेत्यांचे आभार मानतो आणि माझ्या या शूर वीर प्रतिनिधींना धन्यवाद देतो की आपण जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला कदापिही तडा जाणार नाही असंच मी बंधूंनो काम करेल. बंधूंनो, मी खरा तर भाग्यवंत आहे. अनेक कार्यकर्ते या पदासाठी या जबाबदारीचं निर्वाह करण्याची शक्ती असणारे आहे. माझ्यासारख्याच आपल्यापैकी अनेक कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कामापासून झाली. राष्ट्रीय पुनर्निर्माणासाठी, सामाजिक समरसतेसाठी आणि आपला देश विश्वगुरु व्हावा, उद्याची एक महासत्ता व्हावी, यासाठी आपण सर्वजण सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय राहत आलो आणि हीच आपल्या कामाची प्रेरणा आहे. ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपद हे त्यासाठीच मला उपलब्ध झालेले एक उपकरण आहे अशी माझी श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या बळावर आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही जबाबदारी मला पार पाडता येईल असा विश्वास मला वाटतो. अध्यक्ष हा आपल्या पक्ष संघटनेच्या कुटुंबाचा कर्ता असला
तरी पक्षाच्या कार्याचे अधिष्ठान ही आपली विचारधारा आणि सामूहिक नेतृत्वाची परिपाठ आणि निर्माण केलेली परंपरा आहे. भारतीय जनसंघाच्या काळापासून राजकारणात निखळ राष्ट्रवादाचा प्रभाव निर्माण करण्याच्या या परंपरेचे प्रारंभीचे पाईक राहिलेल्यामध्ये सर्वात अग्रभागी नाव येते ते स्वर्गीय उत्तमराव पाटील यांचे. आपल्या पक्षाला बहुजनांमध्ये शेतकरी, शेतमजूर आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये जनाधार मिळवून देणाऱ्या नानासाहेबांच्या या कर्मभूमीत ही जबाबदारी माझ्यावर येत आहे. हा मी त्यांचाच आशीर्वाद मानतो. शिवाय स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर गुरुजी, स्वर्गीय वसंतराव भागवत आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या प्रेरक स्मृतींना अभिवादन करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. मी जे घडलो त्यात या दिवंगत नेत्यांच्या आदर्शांचा जसा वाटा आहे तसाच वाटा आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय गोपीनाथजी मुंडे, आपले राष्ट्रीय नेते माननीय नितीन गडकरीजी, इथं उपस्थित असणारे आमचे विरोधी पक्ष नेते व अनेक नेत्यांनी नेहमी जे मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनातून आणि सहकार्यातून मी आजपर्यंत घडत आलो. या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आज या जळगाव शहरात आपणा समोर बोलताना खानदेशाचा समृद्ध सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेविषयी मला वाटणारा आदर व्यक्त करणे मला आवश्यक आहे. साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी, बालकवी ठोंबरे, स्वातंत्र्य सैनिक धनाजी, नाना चौधरी, शिरीष कुमार अशा अनेक थोर व्यक्तिमत्वांना मी प्रारंभीच आदरांजली वाहतो. स्वर्गीय बापू वाणी, स्वर्गीय राजाभाऊ पवार, स्वर्गीय अशोकजी फडके या भारतीय जनसंघ आणि भाजपाशी संबंधित थोर नेत्यांना अभिवादन करणे हेही मी माझे कर्तव्य समजतो. बंधूंनो, माननीय गोपीनाथ मुंडेजींनी 43 डिग्रीचा उल्लेख केला. हे खरं आहे की प्रचंड ऊन आणि त्या उन्हातलं हे अधिवेशन आहे. पण या अधिवेशनातून या ठिकाणी उपस्थित असणारा प्रत्येक कार्यकर्ता हा ऊर्जा घेऊन जाईल, हा विश्वास माझ्यासारख्या एका नवीन अध्यक्षाच्या मनात आहे. बंधूंनो, एक सहज बदल हा आपल्या पक्षाचा स्थायी भाव आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज सूत्र जातात. 1984 साली स्वर्गीय उत्तमराव पाटील यांच्याकडून तात्कालिक युवा नेते, सळसळत्या रक्ताचे, धडकत्या हृदयाचे आमचे गोपीनाथजी मुंडे हे आपल्या 32व्या वर्षी महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले. एक तरुण आमचा नेता झाला. गाव आणि गाव पालथ घालत माननीय गोपीनाथ मुंडेजींनी या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा विचार हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आपले राष्ट्रीय नेते गडकरीजी विकासाच्या राजकारणावर श्रद्धा ठेवत सामान्य माणसाचे अश्रू पुसण्याच्या राजकारणावर कार्यकर्त्यांना नेण्याचा प्रयत्न केला. गडकरींनी सांगितलेला विकास मार्ग व दिशा या सर्व बाबतीतला मीही एक छोटा साक्षीदार आहे. 1980 मध्ये चंद्रपूर शहराचा भारतीय जनता पार्टीच्या शहर सहसचिवाची जबाबदारी माझ्यावर आली. मला आठवतं की महाविद्यालयात मी एमफिलचा विद्यार्थी होतो. कॉलेजमध्ये शिकत होतो. छात्र संघाचं नेतृत्व करत होतो. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबत एकदा एका कार्यक्रमाला मी गेलो. पुरामध्ये गाडी अटकली आणि नेत्यांनी विचार सुरू केला की आता 1989ची लोकसभा आहे, निवडणुकीत कोणी उभं राहायचं. स्वर्गीय ऍडव्होकेट दादा देशकरजी होते, आदरणीय शोभाताई होत्या, रमेश बागलाजी होते, चंदन भैयाजी होते, विजय राऊत होते. मी तर कॉलेजमध्ये शिकणारा एक विद्यार्थी
गाडीच्या मागच्या सीटवर बसून त्यांच्या सोबत प्रवासाला निघालो होतो. सहजपणे नेत्यांनी सांगितलं की पुढची लोकसभा आता याला निवडणुकीमध्ये उभं केलं पाहिजे. माझ्या मनासाठी तो मोठा धक्का होता. मी कधीच कोणती निवडणूक लढवली नव्हती, पण स्वर्गीय दादाजी म्हणाले की या निवडणुकीत याला तिकीट द्या. मी 25 वर्ष नुकतीच पूर्ण केली होती. निवडणुकीची तिकीट मला मिळाली. निवडणुकीच्या नियोजनाची पहिली बैठक सुरू झाली आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण पहिल्या बैठकीत निवडणुकीच्या विजयावर चर्चा होत नव्हती. पहिल्याच बैठकीत मी बसलो होतो आणि चर्चा सुरू झाली की 1984 मध्ये आपण चंद्रपूर लोकसभेत 58,000 मतं घेतली. आता कशाही परिस्थितीत आपल्याला 1 लाख मतापर्यंत जायचं आहे. माझ्या समोर निवडणुकीत मी पराभूत होईल यावर सर्वांचा 1 मताने विश्वास होता. मी मनात विचार केला की नेत्यांनी 1 लाखापर्यंतच नियोजन मला दिलं, पण मी कष्ट करेन, परिश्रम करेन. आणि मी निर्णय केला आणि मी 2 लाख मतं 1989च्या लोकसभेत घेतली. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा पराभूत झालो, मी विद्यालयात शिकणारा विद्यार्थी होतो. एमफिलची अंतिम परीक्षा व्हायची होती. पराभूत झाल्यानंतर माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की हा रस्ता योग्य आहे का? मी राजकारणात काम करणं योग्य आहे का? कारण पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी एक पुस्तक वाचत होतो. त्या पुस्तकामध्ये स्वर्गीय विनोबा भावेंची एक गोष्ट घेऊन आली. एका पत्रकाराने स्वर्गीय विनोबा भावेंना विचारलं की राजकारण अशुद्ध आहे, राजकारण चांगल्या माणसाचं नाही असं सांगितलं जातं. मग राजकारणात तुमच्यासारखी चांगली माणसं जात का नाही, सक्रिय का होत नाही? विनोबाजी म्हणाले की राजकारण म्हणजे समुद्रासारखं आहे. हजारो वर्षापासून गोड पाण्याच्या नद्या समुद्राकडे वाहत जातात. समुद्र गोड होत नाही, पण मिठ्या पाण्याच्या नद्यातलं पाणी तिथं जाऊन मात्र खारट होतं. राजकारण असं आहे की चांगली माणसं जरी राजकारणात गेली तर ती बिघडण्याची शक्यता आहे. मी मनात विचार केला की मार्ग चुकीचा दिसतो. 6-7 दिवसानंतर मुंबईवरून निरोप आला. पराभूत उमेदवारांची एक बैठक स्वर्गीय प्रमोद महाजनांनी आयोजित केली. मी त्या बैठकीत गेलो. त्या बैठकीमध्ये प्रमोदजींना मी एक प्रश्न विचारला की प्रमोदजी, मी तर शिकत आहे, माझ्या भविष्यामध्ये काय आहे मला माहित नाही, पण मी विनोबा भावेंचं उदाहरण सांगितलं आणि प्रमोदजी तेव्हा मला म्हणाले, हो हे खरं आहे की गोड पाण्याच्या नद्या हजारो वर्षापासून खारट समुद्राला गोड करण्याच्या प्रयत्नात वाहत आहे. समुद्र अजूनही गोड झाला नाही, पण नद्यांनी सुद्धा अजून वाहन सोडलं नाही. आणि आज जेव्हा मी नवीन विज्ञान पाहतो की दुबईमध्ये समुद्राचं पाणी गोड करून प्यायला दिलं जातं, तर राजकारण शुद्ध करून लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा संकल्प घेऊन तुम्ही आम्ही बाहेर निघालो आहे. आणि म्हणून एक सशक्त, सुदृढ, पारिवारिक भावना असणाऱ्यांचा पक्ष ही जबाबदारी पूर्ण करण्याची निश्चितपणे भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि मला विश्वास आहे की आम्ही सर्वजण एकत्र आलो तर राजकारण शुद्ध करण्याचा जो आमचा संकल्प आहे, राजकारण हे समाजसेवेचं सर्वात मोठं माध्यम आहे, हा जो विचार भारतीय जनता पार्टीचा आहे तो आम्ही पूर्णत्वास नेऊ शकतो. पण हा तेव्हाच पूर्णत्वास जाईल जेव्हा माझा प्रत्येक कार्यकर्ता पारिवारिक भावनेतून, एकमेकाच्या सहकार्यातून राजकारणाला शुद्ध करण्याच्या कामामध्ये प्रयत्नपूर्वक वाहून घेईल. असं म्हणतात की आत्मविश्वास मैं कर सकता हूं,
आणि अहंकार मैं ही कर सकता हूं. मला वाटतं की आम्ही तुम्ही सर्वजण एकत्र येऊन ठरवूया की आम्ही हे करू शकतो आणि आम्ही हे करणार.